सुरवसे हायस्कूलमध्ये पत्रकार सन्मान सोहळा संपन्न. होडगी रोडवरील सुरवसे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्राचार्य उज्ज्वलाताई साळुंखे, तर सत्कार मूर्ती म्हणून पत्रकार रवींद्र नाशिककर, काशीनाथ वाघमारे लोकमत, प्रकाश सनपुरकर सकाळ, नंदकुमार येचे संचार, विजयकुमार लोंढे बहुजन आवाज यांची उपस्थिती होती. प्राचार्यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा शाल, गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ असून निर्भीडपणे पत्रकारिता करून सत्य समोर आणण्याचं काम पत्रकार करतो, असे मत रवींद्र नाशिककर यांनी मांडले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्यांनी पत्रकारांचा कार्यावरती प्रकाश टाकला. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नातून पत्रकारांशी संवाद साधला व पत्रकारांनी सुद्धा दिलखुलासपणे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुजाताताई लोंढे यांनी मानले. असतो मगाशी सांगितल्याप्रमाणे 6 क प्रश्नचिन्ह करायचे आपण. कधी, कोठे, केव्हा, कसे, कोणी, काय. प्रश्न विचारले की त्याची उत्तरं म्हणजे छोटीशी बातमी काय. तुम्ही पेपरमधली बातमी बघा, त्या बातमीमध्ये कुठे श्री नसतं, माननीय नसतं, साऊ नसतं, कुमारी नसतं, काही प्रोटोकॉल असतं बातमीचे, फक्त नाव, आडनाव. मग आपल्याकडे जे बातमी लेखन आहे त्या बातमी लेखनासाठी तुम्हाला आज निश्चितपणाने फायदा होणार आहे. आणि आपण नेहमी एक ठेवलं पाहिजे की समाजातील प्रत्येक घटकाचा आपल्याला परिचय असला पाहिजे, त्यांच्या कार्याचा परिचय असला पाहिजे. पत्रकारिता करणं हे जितकं जोखमीचं काम आहे तितकं धोक्याचं. ठरवलं की सत्य जर हे प्रकाशात आणायचं ठरवलं तर बऱ्याच गोष्टी असू शकतात. म्हणून जेव्हा पत्रकाराची भूमिका जी असते ती स्वच्छ आणि चांगली, कुठल्याही म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे तो पत्रकारितेचा आहे. खूप अडचण होते, परंतु इथून खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाला एक वेगळा अर्थ आणि रंग प्राप्त होतो. तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आपल्या विषयाचं वाचन, इतर पुस्तकांचं वाचन हा मूळ बेस आहे आपल्या सगळ्या ह्याचा. आणि वाचनानंतर लिखाणाकडे वळणं. जितकं तुम्ही वाचाल तितकं तुमचं लिखाण सशक्त होतं. आणि सशक्त झालेलं लिखाण असेल, वाचन असेल, तर मग तुम्हाला जीवनामध्ये उभारी घेण्यासाठी कुठेही म्हणजे कमी भासू देत नाही. तुम्ही मग कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्ही तिथं तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, देशाचं नाव, पर्यायानं सगळ्यांचं नाव तुम्ही रोशन करू शकता. इतकं सामर्थ्य तुमच्या ज्ञानात असतं. पण त्या पद्धतीचं ज्ञान आपण मिळवू शकतो. पिढी असतात, मग तुम्हाला पेपरची प्रिंटवरची बातमी हे पाहण्याचं तुमचं प्रमाण कमी होत जाईल पुढच्या काळात. पण एवढं लक्षात ठेवायचं की तुम्हाला सगळ्याला कोणाला जर पत्रकारितेत यायचं असेल, काही मोठं काम करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. त्याच्यासाठी थोडंसं चांगलं मराठीमध्ये लेखन करायला शिका. तुमचे निबंध चांगले असतील. BA गेल्यानंतर 20 मार्काचा मराठीचा उत्तम प्रश्न ज्याला सोडवता येतो तो नक्की पत्रकार होऊ शकतो. सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं. आणि शिक्षण म्हणाल तर याच्यात शिक्षण पण आहे, म्हणजे तुम्ही पदवी घेऊ शकता, पदव्युत्तर पदवी घेऊ शकता, असं सगळं उपलब्ध आहे. आणि ही एक प्रकारची छोटीशी देश सेवा आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला या सगळ्यांना भविष्यात तुमच्या काही जण तरी आमच्या क्षेत्रात येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझं बोलणं थांबवतो. पत्रकार हा कोणाला घाबरणारा नाही. पत्रकार हा सत्तेची बाजू घेऊन आपल्या जो अन्याय झालेला आहे समाजामध्ये किंवा विविध प्रकारमध्ये तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हा पत्रकार करतो. आज आपण पत्रकारिता बघतो, काळानुसार पत्रकारिता बदलत चालली आहे. जर इतिहासा पाठीमागे जर आपण गेलो तर ही तुम्हालाही माहिती पाहिजे पत्रकाराचा जन्म कसा झाला किंवा का झाली पत्रकार समाजापर्यंत येण्याचं काय कारण आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. मित्रांनो, आपण स्वातंत्र्यपूर्वाच्या काळात जर गेलो त्यावेळी आपण पारतंत्र्यात होतो, म्हणजे आपल्यावरती इंग्रजांचं राज्य होतं. बरोबर आहे की नाही? हा, तर त्यावेळेस आपल्यावरती इंग्रजांचं राज्य असताना आपले जे स्वातंत्र्यपूर्व ज्यावेळेस होतो त्यावेळेस लोकांना अशिक्षित होते, म्हणजे त्यावेळेस लोक शिकलेले नव्हते. मग त्यावेळेस इंग्रजांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस बंड करायचं आपल्याला सगळ्या सावध करायचं आहे, तर त्यावेळेस जे लेखन होतं किंवा जे विशिष्ट आपले जे लोक म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जे काळामध्ये जे लिखाण केलं जात होतं ते लिखाण काय होतं
की आपल्याला इंग्रजाच्या विरोधामध्ये लढायचं आहे, आपल्याला अन्यायाच्या विरोधामध्ये लढायचं आहे, ते लिखाण त्यावेळेस स्फूर्तीदायक. सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार आणि संपादकांना सुरवसे शालेय परिवाराच्या वतीने, आमच्या संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. एकदा आपण या पत्रकारांसाठी आपल्या पद्धतीने टाळ्या वाजवूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात. सगळे हात वरती करा. हात एकदम वरती सर्वांचे. हा, एक साथ क्लॅप गो.